प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर गणेश चतुर्थी स्पेशल आज आपण बनवलेले आहे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक। आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन आणि गणपती बाप्पाच्या आवडीचे गव्हाच्या पिठाचे ओल्या नारळाचे मस्त मौसूद असे मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहूयात। तर मोदक बनवण्यासाठी मी एक ओला नारळ खोवून घेतलेला आहे। आता माझ्याकडे खोवायचं होतं म्हणून मी खोवून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे असं ओला नारळ खोवण्यासाठी जर वेळेला नसेल तर तुम्ही मागची खोबऱ्याची काळी पाट जी असते ती काढून ती किसून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरीही काही हरकत नाही। आणि हा गूळ घेतलेला आहे एक वाटीभर बारीक चिरून। तर सगळ्यात अगोदर आपण सारण बनवून घेऊया मोदकासाठी। तर कढई गरम झाली की आता आपण टाकूया त्याच्यामध्ये तूप। तर मी इथे 1.5 चमचा तूप घेतलेला आहे। आता तूप अगोदर आपण वितळून देऊया। तर सगळ्यात अगोदर नेहमी सारण बनवून ठेवायचं म्हणजे थंड मोदक वळायला सोपे। आता हा एक नारळ होता असा खोवून घेतलेला आहे। तर आता मी तो कढईमध्ये टाकलेला आहे। तर थोडासा अगोदर आपण हा गरम करून घेऊया। आता ओल्या नारळाच्या तांदळाच्या पिठाचे मोदक जरी करायचे असेल तरी सारण ह्याच पद्धतीने बनवलं जातं। सारण बनवायची हीच एक पद्धत आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूया चिरून घेतलेला गूळ। आणि आता हे आपल्याला काही शिजवून वगैरे घ्यायचं नाही, फक्त हा जो गूळ आहे ना तो नारळामध्ये व्यवस्थित पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे असं आपल्याला करून घ्यायचं आहे। स्लो गॅस करायचा आणि फक्त असं हलवत राहायचं। म्हणजे काय होतं की जो हीटमुळे काय होतं की गूळ पण विरघळतो आणि तो नारळामध्ये व्यवस्थित मिक्स होतो। तर अगोदर आपल्याला सारण बनवून घ्यायचे असं आपण स्लो गॅस करून मिक्स करून घेऊया। असं मिक्स करत राहिलं की पटकन गूळ काय होतं की त्याच्यामध्ये मिक्स होतो। तर चला आता हळूहळू आता गूळ मिक्स व्हायला लागलेला आहे। जसं जसं मिक्स होईल तसं त्याचा कलर येईल, छान असा लालसर येईल। तर हे बघा आता पाहू शकता आपलं सारण झालेलं आहे। एक 15-20 मिनिटं लागतात व्यवस्थित सारण तयार व्हायला। जास्त कडक वगैरे करायचं नाही, असं मौसूद सारण झालं पाहिजे। त्यासाठी काय करायचं की फक्त गूळ आणि खोबरं पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे असं एकजीव करून घ्यायचं। तर पाहू शकता आता गूळ पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। म्हणजे आपलं सारण जे आहे ना हे बघा तयार झालेलं आहे मस्त मौसूद आणि मोकळं सुटसुटीत आपलं हे सारण तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने ओल्या नारळाचं सारण बनवलं जातं। आता गॅस करूया बंद आणि सारण जे आहे तर पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मोदकासाठी। चला हे थंड होते तो परत आपण पीठ मळून घेऊया। तर आज आपल्याला बनवायचे आहे गव्हाच्या पिठाचे मोदक, म्हणून मी काय केलं आहे हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ 2 वाट्या। आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया आणि जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच मळायचं आहे। फक्त हे आपण घट्टसर पीठ मळणार आहे। चपातीला थोडंसं आपण सैल मळतो, हे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। कारण गणपती बाप्पाचा पहिला दिवस जो असतो म्हणजे त्याच्या आगमनाचा म्हणजे गणेश चतुर्थीचा, तर त्या दिवशी गव्हाच्या पिठाचेच मोदक केले जातात। त्यामुळे आपण बनवूया गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक। ते तुम्ही तळून सुद्धा बनवू शकता किंवा उकडून सुद्धा, पण जर ओल्या नारळाचा मोदक असेल तर तो उकडलेलाच छान लागतो आणि सुक्का खोबऱ्याचा जो असतो तो तळलेला गव्हाच्या पिठात छान लागतो। पण आता आपण ओल्या नारळाचा बनवत आहे त्यामुळे आपण उकडीचे बनवत आहोत। तर चला आता हे पीठ आपण मळून घेऊया। घट्टसर मळायचे, पातळ अजिबात नाही मळायचे। तर थोडंसं मी तेल टाकते आणि एकदा पीठ मळून घेते। आता हे पीठ मळल्यानंतर आपण फक्त एक 5 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहे आणि मग लगेच मोदक वळायला घेणार आहोत। तर चला पीठ मळून झालेले 5 मिनिटं मी भिजत ठेवते। तर चला हे बघा आता सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपलं मस्त असं। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सुंठ वेलची आणि जायफळ पावडर। तर 1 चमचा मी सुंठ वेलची जायफळ पावडर टाकते, म्हणजे मोदकाचा खाताना छान असा वास येतो वेलची पावडर थोडीशी असली की। आणि आता जास्त ड्रायफ्रूट वगैरे टाकायची गरज नाही, आपण थोडेसे मी काय घेतलेले आहे मनुके घेतलेले आहे। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थंड सारण झाल्यावरती सुंठ वेलची पावडर टाकली की त्याचा वास त्या सारणामध्ये राहतो, त्यामुळे शक्यतो थंड झाल्यावर सुंठ वेलची जायफळ पावडर तुम्ही याच्यामध्ये घाला। तर सारण आपलं तयार झालेलं आहे। तर चला आता आपण मोदक बनवून घेऊया। तर आपल्याला बनवायचे आहे मस्त एकसारखे गव्हाच्या पिठाचे मोदक। तर काय करूया अगोदर पीठ मळून घेऊया आणि जसं चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि चपाती लाटतो त्याचप्रमाणे याची आपल्याला आता चपाती लाटून घ्यायची आहे। आता गणपती बाप्पा येणार आहे आणि आपल्या मोदकांचं झालेलं आहे श्री गणेशचा तर पहिला दिवस आणि गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक मी बनवलेले आहे। तर आपल्याला तळणीचे मोदकसुद्धा बनवायचे आहे, क्रिस्पी कुरकुरीत तांदळाच्या पिठाचे सुद्धा बनवायचे आहे। तर तुम्हाला सुद्धा असे मोदक बनवायचे आहेत का, त्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मोदकांची रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला अगोदर आपण अशी एक चपाती लाटून घेऊया। चपातीपेक्षा थोडं साधारण जाडच ठेवायची शक्यतो ही।
तर चला आता बघा की लाटून झालेले आहे बघा अशा पद्धतीने. आता जर आपण पुऱ्या पाडतो अगदी त्याचप्रमाणे एक डबा घ्या आणि हे बघा ज्याला काट असतात ती अशा पुऱ्या पाडून घेऊया. म्हणजे काय होतं की मोदक जे आहे ना एकसारखे होतात, अजिबात एक मोठा किंवा एक छोटा दिसत नाही. तर चला आता हे झालेलं आहे तयार. आता आपल्याला बनवायचं आहे मोदक, म्हणजे सारण भरून. आता मोदक कसा वळायचा ते पहा. तर हे बघा अशा पद्धतीने आपण एक छोट्या छोट्या अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर जाडी पाहू शकता, थोडंसं साधारण जाडच ठेवायचं, पुरीप्रमाणे जाड नाही हां, थोडंसं पातळच ठेवायचं. आता थोडं थोडं आपण सारण भरूया. आता मोदक कसा वळायचा ते पहा, एकदम इझी स्टेप आहे. हे बघा अशी पहिली घडी बनवायची आणि अशाच घड्या बनवायच्या छोट्या छोट्या प्लेट्स म्हणजे अशा, आणि एकमेकाला अशा जॉईन करायच्या. म्हणजे मोदक तयार. अगदी काही सेकंदात तुम्ही झटपट हा मोदक बनवू शकता. आणि सगळं असं वरच्या साईडला धरायचं आणि हे बघा असं थोडंसं प्रेस करायचं, वरती असं टोक आलं पाहिजे. हे बघा असं कळीप्रमाणे पाहू शकता. आता हा एक मोदक आपला छान असा तयार झालेला आहे. हे बघा. तर चला आता हा मी ताटात ठेवते. आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते. तर चला याच्यामध्ये भरूया सारण. आता याच्यामध्ये जवळजवळ 2 चमचे सारण बसतं, कारण उकडीचा जो मोदक असतो ना तांदळाचा असो किंवा गव्हाचा, त्याच्यामध्ये थोडं सारण जास्त असलं की खायला छान लागतं. त्यामुळे मी साधारण थोडं जास्त भरते. तर एक एक अशी बघा घडी पकडायची छोटी छोटी आणि एका ठिकाणी अशा जॉईन करून घ्यायच्या. एक हाताने पकडायच्या आणि एक हाताने अशा करायच्या आणि वरच्या साईडला पकडून धरायच्या त्या, आणि अशी एक एक घडी त्याला पाडायची. हे बघा आता वरच्या साईडला असं धरलेलं आहे आणि वरची साईड मग सगळे एका ठिकाणी अशा प्रेस करायच्या. म्हणजे आपला मोदक जो आहे तो तयार. हे बघा पाहू शकता, मस्त असा मोदक हा आपला तयार झालेला आहे. अगदी काही सेकंदात तुम्ही इझिली. मस्त काळ्या पण पडलेल्या आहेत. हे बघा, कारण अशा काळ्या पडलेल्या मोदक दिसायला पण छान दिसतो. अगदी गणपती बाप्पाला सुद्धा आवडणार असे मोदक मस्त आपण बनवूया. कारण गणपती बाप्पाला म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदक बनवतच असतो. बेसनाचे असो, रव्याचे असो, ड्रायफ्रूट असो किंवा तळायचे मोदक असो किंवा तांदळाचे. तर आज आपण पहिल्या दिवशी आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जातात. तुमच्याकडे सुद्धा बनवले जातात का मग सांगा. कारण गणपती बाप्पा 11 दिवस जरी असला तरी पहिला दिवस जो असतो तो गव्हाच्या पिठाच्या मोदकांचा मान असतो. आणि मग इतर दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो, जसे की तळणीचे असेल, तांदळाचे असेल किंवा ड्रायफ्रूट असून किंवा बेसनाचे असो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदक ह्या 10 दिवसामध्ये बनवत असतो. तर चला, तर हे बघा अशी एक एक घडी पकडायची आणि एका ठिकाणी अशी जॉईन करायची. वरच्या साईडने एक हाताने असे पकडून धरायचे आणि मग असे सगळे एका ठिकाणी घ्यायच्या आणि वरच्या साईडने असं अलगद हाताने प्रेस करायचं, असं थोडंसं वरती टोक काढायचं. तर चला अशा पद्धतीने आता आपण बाकीचे सुद्धा मोदक एक एक करून घेऊया. तर का मस्त. चला, मोदक म्हटलं तर कोणाला आवडत नाही असं होत नाही. अगदी सगळ्यांच्या आवडीचे आणि मस्त थोडेसे असे हे मोदक करायचे उकडीचे आणि त्यावर थोडंसं तूप टाकलं की खायला एकदम छान लागतं. अगदी चव म्हणाल तर एकदम अप्रतिम लागते. आणि हे मोदक जे आहे ना मस्त मऊसूद होतात. अगदी थंड झाले तरी अजूनच त्याची चवही वाढते आणि छान असे मऊसूदसुद्धा राहतात. अगदी म्हातारी माणसंसुद्धा खाऊ शकतील इतके छान. तर चला, आता कोणी 11 बनवतं, कोणी 21 बनवतं. तर आता मी 11च मोदक बनवणार आहेत, कारण खायला माणसे 2 आहेत, जास्त बनवून उपयोग नाही. त्यामुळे मी 11 मोदक बनवणार आहे. चला अशी एक एक पाकळी धरायची आणि मग अशी एका ठिकाणी आणायची. तर चला आता अशाच पद्धतीने मी काय करते, बाकीचे मोदक जे आहे ते बनवून घेते. बघा मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे. तर चला अशा पद्धतीने आता आपल्याला अशी एक पोळी लाटते आणि मोदक बनवून घेते. तर चला बघा आता एवढे हे मोदक तयार झालेले आहे. आता अशाच पद्धतीने मी काय करते, अजून थोडेसे मोदक बनवून घेते, मग हे आपण वाफवून घेणार आहे. तर चला आता मी ना 11 मोदक बनवून घेतलेले आहे. तर मी काय केलं आहे, वड्या उकड्याची चाळण घेतलेली आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून मोदक खाली चिटकावू नये म्हणून. आता हे तयार झालेले मोदक जे आहेत ना, मी 11 झालेले आहे. एका नारळामध्ये अजून थोडं सारण बाकी आहे, अजून 2-4 मोदक त्यात हमखास होणार. तर हे बघा आता मी 11 मोदक करून घेतलेले. आता एक एक करून आपण हा चाळणीमध्ये ठेवून घेऊया. तर पाण्याला मी अगोदर उकळी यायला ठेवलं, तर पाण्याला पण छान उकळी आलेली आहे.
कारण पाणी अगोदर उकळी येऊन द्यायचं, मग मोदक वाफायला ठेवायचे. बघा किती छान काळ्या पण त्याला पडलेले आहेत, मस्त दिसतात ते मोदक. तर चला आता हे आपण वाफवून घेऊया. तर बघा अशी पाण्याला एक उकळी आली पाहिजे, मग त्याच्यावरती आपण ठेवूया. आणि आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, एक 15 मिनटं आपल्याला हे स्लो गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे. तर मस्त आपले मोदक तयार आहे. तर याच्यावर आता आपण ठेवूया झाकण. आता 15 मिनटासाठी हे आपण वाफवून घेऊया. आता स्लो गॅस करायचा, फास्ट नाही करायचा, कारण पाणी बाहेर येतं. त्यामुळे स्लो गॅसवर हे वाफवून घेऊया. तर चला एक 15 मिनटं झालेले आहे. पाहूया आपले मोदक तयार झालेले आहे की नाही. तर बघा पाहू शकता मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहे. हाताला अजिबात पीठ चिटकत नाही, म्हणजे आपले हे मोदक तयार झालेले आहे. गॅस करूया बंद आणि थोडा वेळ थंड होऊन देऊया. तर चला गणपती बाप्पाच्या आवडीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक आणि तेही ओल्या नारळाचे तयार झालेले आहे. बघा मस्त दिसत आहे. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेलच. आणि गणपती बाप्पामध्ये आपण जे मोदक बनवतो ना, त्याची चव एकदम वेगळीच असते, कारण ते खायला इतके छान लागतात ना, मस्त लागते. इतर दिवशी तुम्ही कितीही मोदक खा आणि गणपती बसतात त्याच्यामध्ये आपण त्या 10 दिवसात जेव्हा ते मोदक बनवतो, तो एक जरी खाल्ला ना की मन तृप्त होतं. त्यामुळे जरी तुमच्या घरी गणपती बाप्पा नसेल तरी तुम्ही एकदा नक्की बनवा मोदक आणि त्याचा आस्वाद घ्या. छान असे आपले हे उकडीच्या पिठाचे मोदक झालेले आहे. ते बघा पाहू शकता मस्त झाले मोदक. कोणताही मोदक पहा आणि एकसारखे झालेले आहे, कारण आपण मस्त बनवलेच होते. तर फोडून दाखवते. तर सारण पण भरपूर झालेले आहे. असा मस्त मोदक फोडायचा त्याच्यामध्ये आणि थोडंसं तूप टाकायचं, कारण तुपासोबत उकडीचा मोदक जो आहे ना, तो खायला एकदम छान लागतो. तर चला हे बघा मस्त असे गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवतात का, कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.